विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात आपण ऐकूयात IAS अधिकारी हर्षद हिंगे यांच्याशी साधलेल्या संवादाचा ध्वनिमुद्रित भाग. मी हर्षद हिंगे. एका लहानशा गावात जन्मलेल्या शेतकरी कुटुंबात वाढलेल्या मुलाचा हा प्रवास आहे. भोसवाडीसारख्या दुर्गम भागात जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकलेल्या मुलानं देशाच्या सर्वोच्च सेवेत जाण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवलं. हा प्रवास सोपा नव्हता, पण जे स्वप्न उंच असतं त्यासाठी वाटही खडतर असते हे सत्य मनाशी पक्क केलं होतं. UPSCचं स्वप्न माझ्या मनात लहानपणापासून होतं. देशासाठी काहीतरी मोठं करायचं होतं, पण मोठ्या ध्येयासाठी त्याग, मेहनत आणि चिकाटीची किंमत चुकवावी लागते. हे स्वप्न उराशी बाळगत मी अभ्यासाला सुरुवात केली, पण पहिल्याच प्रयत्नात प्रिलिम परीक्षा पास झाली नाही. तो धक्का मोठा होता, पण मी ठरवलं अपयश मला पराभूत करू शकत नाही जोपर्यंत मी स्वतः हार मानत नाही. दुसऱ्या प्रयत्नात प्रिलिम पास झाली, पण मुख्य परीक्षेत अपयश आलं. तिसऱ्या प्रयत्नात प्रिलिम आणि मुख्य परीक्षा पास झालो, पण मुलाखतीत अयशस्वी ठरलो. अशा प्रकारे 4 वेळा UPSCची आणि 2 वेळा राज्यसेवेची मुलाखत दिली. प्रत्येक वेळी अपयश यायचं, पण त्याबरोबर काहीतरी नवं शिकायला मिळायचं. अपयश ही यशाकडे नेणारी पहिली पायरी आहे असं म्हणतात. हेच माझ्या आयुष्यात मी अनुभवलं. प्रत्येक अपयशानं मला काहीतरी शिकवलं. माझ्या तयारीत नेमक्या काय त्रुटी आहेत हे ओळखलं. माझ्या कमतरतांवर काम केलं. UPSCची तयारी करणं हे केवळ अभ्यासाचं काम नव्हतं, तर त्याचं स्वरूप माझ्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला घडवण्याचं होतं. मी पहाटे 4-4:30ला उठून दिवसाची सुरुवात करत असे. माझ्या दृष्टीनं पहाटेची वेळ ही सर्वोत्तम वेळ होती. ती वेळ शांततेची होती, जिथं मी स्वतःला घडवण्यासाठी झोकून देऊ शकतो. दररोज 3 ते 4 तास अभ्यास करणं हा माझ्या दिवसाचा अविभाज्य भाग होता. अभ्यास म्हणजे बोजा नव्हता, तर ती माझ्यासाठी आवड होती. हा प्रवास मला ऊर्जा द्यायचा, कारण मी त्या प्रत्येक तासाला माझ्या स्वप्नाच्या जवळ जात होतो. UPSC सारख्या परीक्षेची तयारी ही फक्त तुमचं स्वप्न नसतं, तर आपल्या संपूर्ण कुटुंबाचं स्वप्न असतं. माझ्या प्रत्येक अपयशानंतर माझे आई-वडील आणि कुटुंबीय खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. तू हरलास तरी चालेल, पण प्रयत्न सोडायचे नाहीत असा विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला. त्यांनी मला वेळोवेळी नैतिक पाठबळ दिलं. त्याग हा माझ्या प्रवासाचा अविभाज्य भाग होता. अभ्यासासाठी सण साजरं करणं, घरी जाणं हे सगळं मी टाळलं. दसरा, दिवाळी असे सण मी एकट्याने वाचनालयात किंवा अभ्यासाच्या खोलीत घालवले. मोठ्या गोष्टी साध्य करावयाच्या असतील तर त्याग हा अपरिहार्य असतो हे त्या काळात पक्क लक्षात आलं. मी कधीच हार मानली नाही, कारण मनामध्ये मी UPSC पास होणारच हा दृढ विश्वास होता. या विश्वासामुळं मी प्रत्येक अडचणीला सकारात्मकतेने सामोरा गेलो. अभ्यास करताना थकवा कधी वाटला नाही, कारण मी त्यात आनंद घेत होतो. अभ्यास केवळ परीक्षेसाठी नव्हे, तर आयुष्यभरासाठी आवश्यक ज्ञान आणि व्यक्तिमत्व घडवत होता. यश त्यालाच मिळतं जो प्रयत्नात सातत्य ठेवतो, अपयशाला सकारात्मकतेनं सामोरा जातो आणि कधीच थांबत नाही. 2023च्या शेवटी तो दिवस आला ज्याची मी इतकी वर्ष वाट पाहत होतो. प्रिलिम, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या 3 टप्प्यातून यशस्वीरित्या पार पडलो. मला UPSCत 93वा क्रमांक मिळाला आणि IAS अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. माझं शिक्षण भोसवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून मराठी माध्यमातून झालं. यामुळं मला आज अभिमानाने सांगता येतं की मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांना UPSC सारख्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा जिंकता येऊ शकतात. भाषा तुमच्या ज्ञानाचं मोजमाप ठरवत नाही, तुमचं ध्येय आणि प्रयत्न हेच तुमच्या यशाचं खरं मोजमाप असतं. यशाला शॉर्टकट नाही, मेहनत, चिकाटी आणि सातत्य हाच यशाचा एकमेव मार्ग आहे. संयम ठेवा. प्रत्येक अपयश यशाकडे नेणारी पहिली पायरी आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. जर तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवलं तर जगात काहीही अशक्य नाही. मोठं स्वप्न पहा. मोठं ध्येय साध्य करायचं असेल तर त्यासाठी कष्टांची तयारी हवी. त्यागाशिवाय यश अशक्य आहे. मोठं यश मिळवण्यासाठी छोट्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. आज माझं यश केवळ माझं नाही, ते माझ्या कुटुंबाचं, मित्रपरिवाराचं आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या साऱ्यांचं आहे. मी UPSCचा प्रवास प्रत्येक तरुणासाठी प्रेरणा देणारा बनवू इच्छितो. अपयशाला तुम्ही नवी सुरुवात मानलं तर ते यशाकडे नेणारं साधन बनतं. मी आजच्या तरुणांना एवढंच सांगतो, स्वप्न पहा, त्यासाठी मेहनत करा, चिकाटी ठेवा आणि कधीही हार मानू नका, कारण शेवटी
यश हे तुमचंच असेल. तुमच्या स्वप्नांना उंच झेप घ्यायची असेल तर अपयशाला पायरी बनवा, सकारात्मकतेचा धागा धरून पुढे जा आणि तुम्हालाही तुमचं यश नक्की मिळेल.